नमस्कार सर्व पालकांना माझा नमस्कार। आपण इथे स्क्रीनवर बघू शकता RTE 25 ॲडमिशन पोर्टल लवकरच चालू होणार आहे। तर बऱ्याचशा पालकांचे बरेचसे प्रश्न आहे जे आज आपण इथे जाणून घेणार आहोत। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम आपण इथे बघू शकता की 25% ॲडमिशन जे आहे RTE चे ते ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र राहणार आहेत। तर यामध्ये आर्थिक दुर्बल घटकाच्या अंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत म्हणजे कास्टमध्ये जर असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग म्हणजे अपंग बालके यासाठी पात्र राहणार आहेत। त्यानंतरचा प्रश्न होता की कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र राहणार आहेत। त्यामध्ये माध्यम आणि बोर्ड कोणताही असो, आपली शाळा यासाठी पात्र राहणार आहे। ठीक आहे। त्यानंतर अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आपल्याला इथे अपलोड करावी लागत असतात। तर अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र आपल्याला इथे अपलोड करावं नाही लागत, मात्र ऑनलाईन अर्ज भरताना काही कागदपत्र आपल्याला जवळ ठेवावं लागत असतात। त्यामध्ये अर्जामध्ये आपला रहिवासी पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे। त्यानंतर जन्माचा दाखला आपला बाळाचा असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर जर वंचित घटकातील बालक असेल म्हणजे कास्टमध्ये जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट, आणि जर आपण आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे असणे आवश्यक आहे। बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे, त्यावेळेस ते सबमिट करावं लागत असतात। यानंतरचा प्रश्न आहे की पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात। ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असं उपलब्ध असतं। त्यात आपण जास्तीत जास्त 10 शाळांचा पर्याय निवडू शकता। त्यानंतरचा प्रश्न होता की शाळांपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात। तर आपला जो ॲड्रेस असतो त्या ॲड्रेसपासून 1 किलोमीटरचे अंतर आणि 3 किलोमीटर त्या आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त असं तिन्ही पर्याय आपल्याला अवेलेबल असतात। त्यापैकी जर आपण 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्या जास्तीत जास्त चांगल्या शाळा जर असतील आणि त्या आपण जर सिलेक्ट केल्या तर आपला नंबर लागण्याचा चान्स जास्त असतो। 3 किलोमीटरपर्यंत आपण निवडलं तरी पण काही हरकत नाही, पण यामध्ये 1 किलोमीटरला जास्त प्रेफरन्स दिला जातो। त्यानंतरचा प्रश्न होता की दिव्यांग बालकांच्या प्रवेशासाठी निकष व आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहे। जर आपण सर्वधर्मीय दिव्यांग बालके म्हणजे कोणत्याही जातीचा असो त्याचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र हे 40% अधिक असले पाहिजे आणि शल्य जिल्हा चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र इथे असणे आवश्यक आहे। त्याबरोबरच आपला जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा आपल्याकडे असणे आवश्यक आहे। जर बाळ खुल्या प्रवर्गातून किंवा अल्पसंख्याक प्रवर्गातून जर अर्ज करत असेल तर त्यासाठी आपल्याकडे जन्माचा पुरावा, त्यानंतर रहिवासी पुरावा आणि कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। त्यानंतरचा प्रश्न होता की गुगलच्या नकाशावर आपलं रहिवासीचं स्थान करताना कोणती काळजी घेतली पाहिजे। ठीक आहे। तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या घराचा जो ॲड्रेस आपण दाखवतो रहिवासी पुरावा म्हणून, त्याला आपल्याला गुगल नकाशावरून मार्क करावं लागत असतं। तेथे रेड बलून असतो आणि हा रेड बलून एक्झॅक्टली आपल्या घराच्या लोकेशनला आपल्याला दाखवावं लागत असतो, जेणेकरून त्या ॲड्रेसच्या 1 ते 3 किलोमीटरच्या आपल्याला दिसत असतात। ठीक आहे। त्यामुळे आपण याचा जेव्हा ॲड्रेस भरतो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त 5 वेळा तो निश्चित करावा, कारण की 5 वेळानंतर आपल्याला तो बदलता येत नसतो। त्यानंतरचा प्रश्न होता की शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी। शाळा निवडताना आपल्या रहिवासीचं ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर म्हणजे एरियल डिस्टन्स जे असतं ते प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येत असतं। त्यामुळे रस्त्याने शाळा व घर यातील अंतरामध्ये फरक पडू शकतो। त्यामुळे शक्यतो 1 किलोमीटरच्या अंतरमधील जर शाळा आपण निवडल्या तर आपली नंबर लागण्याची शक्यता इथे दाट असते। त्यानंतर बऱ्याच पालकांचा प्रश्न होता की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार आहे। तर त्यासाठी आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS येत असतो आणि जर आपल्याला SMS जरी नाही आला तरी आपण ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर जाऊन वेबसाईटवरून आपला अर्ज सबमिट झाला की नाही किंवा आपला अर्ज
सिलेक्ट झाला की नाही ही गोष्ट बघू शकता। प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो। तर प्रवेशासाठी निवड झाली तर आपल्याला त्याचा SMS येतो किंवा आपण RTEच्या पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल टॅबमध्ये लिंक करून आपला ॲप्लिकेशन क्रमांक टाकून ती स्थिती बघू शकता। यामध्ये आपल्याला लॉग इनमध्ये अलॉटमेंट लेटर मिळत असतं। जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे सही केलेलं लेटर राहतं ते लेटर घेऊन आपल्याला पडताळणी समितीला सगळे कागदपत्र दाखवावं लागतात आणि त्याची पडताळणी संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रवेश मिळत असतो। बऱ्याचशा पालकांचा हा प्रश्न होता की जर ट्रान्सफर होणारे पालक जर असतील त्यांच्या जॉबच्या हिशोबाने त्यांची जर ट्रान्सफर होणार असेल तर RTEची शाळा आपल्याला बदलून मिळत असते का? तर आपण बघू शकता की RTE 25 अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा आपल्याला इथे बदलून मिळत नसते। तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे। बरेचसे प्रश्न असतात त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथे केला। याच प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारची योग्य माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।